आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असा कोबीचा पराठा तयार करणार आहोत. त्याला तुम्ही कोबीचं थालीपीठ म्हणा, कोबीचे पॅनकेक म्हणा, खूप मस्त लागतात. अगदी मंचुरियनसारखी चव लागते याची. मंचुरियन जास्त तेलात तळावे लागतात आणि खूप तेल तेल होतं. तर या पद्धतीने एकदा कोबीचा हा पराठा नक्की करून बघा. इथे मी कोबी घेतलाय, तो स्वच्छ धुवून किसणीने किसून घेतला. ही बारीक किसणीने किसून घेणार आहे मी, म्हणजे खायला सुद्धा छान लागतं आणि दिसायला सुद्धा छान दिसतं. सगळा कोबी मी किसून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घालणार आहे. चार ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून झालेली आहेत. आता याच्यामध्ये मी एक वाटण घालणार आहे. 1 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर जास्त घालायची आहे, त्याची चव छान लागते. तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता. एकदम बारीक नाही वाटायचं ह्याला, याची फक्त भरड काढायची आपल्याला. थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे खायला सुद्धा छान लागतं. तुम्हाला जर लसूण, हिरवी मिरची आणि आलं जर कापून घ्यायचं असेल तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता, पण मुलं ते खात नाहीत, काढून टाकतात, म्हणून मी मिक्सरला वाटून घेतलंय. आता हे सगळं केलेलं जे वाटण आहे ते कोबीमध्ये मिक्स करूया. सकाळी नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय, किंवा संध्याकाळी मुलं शाळेतून येतात, भूक लागते, त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा पदार्थ करून देऊ शकता. अगदी 10 ते 15 मिनिटात होतो. अगदी सेम मंचुरियन सारखी चव लागते याची. आता काही मसाले घालणार आहोत आपण. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट घातले, पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धनेपूड. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता काही पिठा घालूया आपण याच्यामध्ये. मी बरोबर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय. माझा कोबी छोटा होता म्हणून मला इथे पीठ कमी लागलं. तुमचा जर कोबी मोठा असेल तर तुम्हाला प्रमाण वाढवावं लागेल. त्याचबरोबर मी 2 चमचे बेसन घेतलंय. आता हे सगळं जे आपण पीठ, कोबी सगळं घेतलंय साहित्य, ते सगळं एकदा मिक्स करून घेऊया. थालीपीठला ज्या पद्धतीने आपण पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. कोबीला स्वतःचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाण्याची गरज नाही लागणार आपल्याला याच्यामध्ये. हलक्या हाताने ह्याला दाबून मळायचंय. माझं पीठ मळून झालेलं आहे. आता इथे तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यावर थोडंसं तेल घालणार आहे मी आधी. तुम्ही तूप, बटर जे हवं असेल तुम्हाला ते लावू शकता. आता केलेला गोळा जो आहे तो याच्यावर ठेवून ह्याला छान असा पसरून घेणार आहे. तुम्ही गोळा छोटा मोठा करू शकता. मला छोटाच हवा होता म्हणून मी छोटाच गोळा घेतला होता. थोडासा पाण्याचा हात लावला ना की छान थापला जातो. या पद्धतीने. आता याच्यावर मी थोडंसं तेल सोडणार आहे. अगदी पाव चमचा तेल सोडलंय मी याच्यावरती, म्हणजे खरपूस होतो. आता याला 3 ते 4 मिनटं आपण छान असं शेकून घेणार आहोत, खरपूस होईपर्यंत. 3-4 मिनटं झालेली आहेत. बघूया, उलटून घेते आता ह्याला. वरची बाजू सुद्धा थोडीशी शिजल्यासारखी दिसते, पण दोन्ही साईडने आपल्याला याला खरपूस शेकून घ्यायचं आहे. मस्त खरपूस झालाय, तुम्ही बघू शकता.
लहान मुलं संध्याकाळी शाळेतून आल्यावर बाहेरचं मागतात, त्याच्यापेक्षा घरच्या घरी असं काहीतरी पौष्टिक करून दिलं की त्यांना आवडेल पण, आणि चव सेम मंचुरियन सारखी लागते, काहीच फरक नाही याच्यामध्ये. दुसरी बाजू सुद्धा माझी शेकून झालेली आहे. थोडंसं तेल सोडून अजून 2 मिनिटाला शेकून घेते. मस्त खरपूस असा शेकून झालेला आहे. हा काढते आणि दुसरा सुद्धा भाजून घेते. दुसरा सुद्धा मस्त खरपूस भाजला गेलाय. आता हे मी सर्व करून घेणार आहे. शेजवान चटणी सोबत सर्व केलाय मी. तुम्ही टॅमॅटो सॉस घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कुठली दुसरी चटणी असेल ती सुद्धा घेऊ शकता. मस्त खरपूस, खमंग, खुसखुशीत आणि हेल्दी कोबीचा पराठा, थालीपीठ, पॅनकेक तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.